प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. हात काढून टाका. आता काय काय परीक्षेला सुद्धा ना असंच करायचे अहो. काय अवघड प्रश्न आला ना की ऑप्शनला टाकायचं म्हणे. पण काही विषय ऑप्शनला टाकतात नाही ते कंपल्सरी असतात ना. पण काय कळत नाही मला आता. तुम्हाला मजा वाटते पण माझं इथं पार माती झाली माती. होय लग्न करणं इतकी सोपी गोष्ट नाही सोन्या. घ्या आता भोगा आपल्या कर्माची फळं. पण मी सांगू गुरुजी प्रत्येक गोष्ट अशी सुखासुखी नाही. जरा झगडावं लागतं. माझा ऐक काळ सगळ्या समस्यांवरचं औषध असतं. थोडा वेळ जाऊ दे स्थिर स्थावर होऊ दे सगळं. गाडी रुळावर येते का नाही बघ. तर तारांगणातले तारे आणि माणसाचं मन हे जेव्हा एकमेकाच्या सान्निध्यात येतात आणि मनातून जेव्हा तारे निर्माण जायला तू हे उगाच डोकं ताणलं बसलो माझं मी. माझ्या बघा आमच्या मागा लाटलं लावून दिले आणि यांचं आपलं गुलुगुलू चालू आहे डार्लिंग बरोबर. आता आमची कशाला आठवण येणार. आम्ही मेलो काय जिवंत काय सगळं सारखंच आहे ना. उगाच काहीतरी पाचकळ बोलू नका आणि जरा हळू बोला. कधी कुठूनही येईल. झोपली नाही अजून. नाही ना लाईट चालू आहे त्यांच्या रूम मध्ये. कुजबूज पण ऐकू येते. हो ही मधीच काहीतरी पचकणार नाही ना. ओव्हर कॉन्फिडेंट आहे ती. नाही मध्ये हुशार आहे. जरी पचकले ना लगेच सांभाळून घेणार. सुमी डिट्टो माझी सुमी. ईशा या घरात आहे ना तोपर्यंत मला टेन्शन आहे. जयेश भाऊला काय आलं. हा का लटकलाय असा. जयेश काय झालंय. याचं मुस्काट झाले मुस्काट. हा म्हणतो धन्ना धन्ना आणि धन्ना म्हणते ना ना. आहे भाऊ. हो का. आणि तुम्ही कशाला दुसऱ्याच्या स्टोरी ऐकताय. स्वतःच बघा काय चाललंय तिकडं. मग गर्लफ्रेंड बरोबर आहे म्हणजे एकदम सॉलिड धडधडला. धडधड नुसती धडधड नाही थडथड सुद्धा. कोणी चुकून काही बोललं आणि तिला कळलं ना तर गालगुटच्या ऐवजी गालावर वळ उमटतील याची सतत भीती वाटते मला. टपलेलीच असते राव आपल्याला पकडायला. कोण हे याची होणारी बायको. चला सुरू करा. तर मी असं म्हणत होतो बरं का ओम. आता ज्या फरशीवर तू हे तुझं पाऊल ठेवलेलं आहेस ती फरशी आणि तो चमकणारा तारा ह्याचं नातं तुम्हाला काही कळलं का. त्याचं काय. त्याचं असं आहे की तारे जेव्हा खाली पडतात त्याच्या आतलं मटेरियल आणि फरशीच्या आतलं मटेरियल याचं काहीतरी ऐतिहासिक लॉजिक असलं पाहिजे ना. म्हणजे शास्त्राचं म्हणायचं मटेरियल सेम आहे. कमाल आहे तुमची. कमाल भाऊ. प्रश्न कमाल. तुम्ही ऍस्ट्रॉनॉमिकल सायंटिस्ट आहात का. गॅस्ट्रो कोणालाच नाही इकडे.
सेन्स ऑफ ह्युमर. ऍस्ट्रॉनॉमी छंद आहे त्यांचा. मुक्त छंद म्हणणं हवं तर. ओके, म्हणजे ऍस्ट्रॉनॉमीची आवड आहे तुम्हाला. पण मग तुम्ही सायंटिस्ट कसले आहात? आता कोण उत्तर देईल? मला स्वतःच कौतुक करून घ्यायला आवडत नाही. मी सांगतो. हा, तू सांग. तारे जमीन पर, नो मून, नो हनीमून, आय फेल. वेगळं. हे उंदरांवर प्रयोग करतात ते. हो, पण म्हणजे नेमके काय, म्हणजे नेमके कसले सायंटिस्ट आहेत ते? मला ना तेच बोलायला आवडत नाही. तुम्ही कोणीतरी बोला, तुम्ही सांगा काय ते. तुला माहिती आहे सगळं. भाऊंना मार्केटमध्ये आय मीन कॉलेजमध्ये डॉक्टर चौधरी म्हणून ओळखतात. एमटेक इन केमिकल इंजिनियर अँड बायोटेक्नॉलॉजी. IIT खरगपूर मधून गोल्ड मेडलिस्ट आहेत. भाऊंना औषध वाया गेलेलं नाही चालत. नाही, पण मग मला सांगा, हे उंदरांवर नेमकं काय रिसर्च करताय? मग कशावर रिसर्च करू तू मला सांग. आणि तू सांग मला कशावर करू. नाही, आता त्या दिवशी मी तुझं बोललो उंदराबाई वाट बघते, आता तेच मी पुढे कंटिन्यू केलेलं आहे. अशीच आयुष्यामध्ये प्रगती केलेली मी कंटिन्यू. आय नो. नाही म्हणजे भाऊ ना औषधावरच रिसर्च करतात. अल्झायमर आणि कॅन्सर वरती ते औषध शोधतात आणि हा प्रयोग जर यशस्वी झाला तर त्यांना नोबेल मिळणार आहे. वाव, अरे केवढं कमाल आहे. हो, एक केवढी थंडी पडली ईशाताई. चल आपण आज जाऊ. चल. हो, थांब ना. आता मला खूप इंटरेस्ट आलाय. मला सांगा ना बाबा, म्हणजे काय नेमका काय प्रयोग आहे? नाही सांगतो ना भाऊ, म्हणजे कसे भाऊ. हे बघ, तू आता जास्त माझं कौतुक करू नको. थोबड फोडीन मी तुझं. मग नाही काय आहे, भाऊ खूप नम्र आहेत ना, त्यांना स्वतःच जास्त कौतुक आवडत नाही म्हणून ते असं म्हणत आहेत. पेपरमध्ये नक्की नाव झळकणार आहे. मोस्ट वॉन्टेड म्हणून आधी पहिलं झळकलंच आहे. नाही म्हणजे कसं आहे माहितीये का, भाऊ मोस्ट वॉन्टेड शास्त्रज्ञ आहेत भारतातले. वॉन्टेड. सेन्स ऑफ ह्युमर. मला डायजेस्ट होत नाहीत तुमच्याकडच्या गोष्टी पटापट. अगं होणारच नाही. बाबा आहेत ना माझे, त्यांना त्यांच्या रिसर्च बद्दल वगैरे विचारलेलं नाही आवडत. मग ते काही उत्तर देतात, अशी रॅन्डम काही बोलतात ग ते. बाबा, मला ना तारे बघायचे, म्हणजे मला खरंच खूप मजा वाटते त्यात. मला दाखवता का टेलिस्कोप मधनं? किती शंका आहेत ह्या मुलीला, बापरे. पण आज काही ताऱ्यांचं दर्शन होणार नाही. घमेल नाही ना आपल्याकडे. घमेला? घमेल का घमेला? सगळं पहिल्यापासून सांग. स्टँड घमेलच नाही. ओके, येते मी. ओम, तू येतोस ना? हो. बाबा मी येते. हा चल चल. काका येते. चल चल ओम, चल ना. अगं चल, घरीच जातो, येईल तो. हो, चल ना ओम. चल चल चल. हो जातो. मधू. हा येतोय ना. अगं चल ना, येईल तो. टेक केअर. अगं चल ना, चल चल, येतोय तो. टेक केअर. चप्पल राहिली. तू बस खाली. चप्पल. तारे कुठं गेलेत का बघून येतो. बघ. गेलं येड्या डोळ्यासमोर तारे चमकायचा टाइम आला होता. अरे ज्या विषयातलं आपल्याला काय माहित नाही, ज्या विषयातलं आपल्याला काही कळत नाही, त्याच्यात तोंड घालायचं कशाला. बरं घातलं तर घातलं. ज्या मला तोंडावर पाडायला निघालं तुम्ही एकट्याला. कशाला पडकताय? तुम्हाला कुणी एकटं पाडत नाहीये. हे बसलंय की इथं काय विनोद हसते दात काढतोय गाढव. चिंगारी कोई बडके.
तो सावन उसे बुझाए, सावन जो आग लगाए वो कौन बुझाए. तुझं टांगा पलटी घोडे फरार झालेले आहेत. आणि तू काय कसलं ते डिग्र्या जोडत मानावर ना. एमटेक इन केमिकल इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी, खडगपूर IIT गोल्ड मेडलिस्ट. हे काय असतं? बायोडेटा कोणाचा बायोडेटा? सागऱ्याचा, कोण? भोम्याचा दोस्त आहे. हा. त्याचीच डिग्री आहे. मला अचानक सुचलं आणि ती डिग्री तुम्हाला चिकटवून टाकली. नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो तुम. वेगळंच काहीतरी ट्रॅकवर चालले. आणि ते हे बघ, आता त्या सागरला आपल्याला भेटलं पाहिजे. पुढे जर असं कधी शीन घडला तर आपण काय बोलायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. हे तुझ्याकडनं माहिती घेऊ आपण. हा? ओ मारिया ओ हो. जॉनी जब बोला था तुझसे शादी करेगी मुझसे, कैसे कहा था ये बता. ओ मारिया ओ हो. केमिकलच बिघडलं काहीतरी. ओ मारिया ओ हो. थांब ना समोर जरा, पळतोस का असा? तेच तर थोडं जमत नाहीये. पण का? मला बघायचंय तुला. मला काय बघायचंय? मी काय तुझ्या एवढा सुंदर आहे? ऐक ना, मला तुला एक गंमत दाखवायची. दाखवू? गंमत असेल तर दाखव. काय? काय? जॉली, काय झालं? मला गुदगुले होतात. नको प्लीज. एकदा ओम, नको प्लीज. एकदा ना. आजी, नको आजी नको. ते उद्याच आपलं लग्न लावेल. एकदा. एकदाच ना. मला पूर्ण तर हात लावू दे. आता मी तुला एक गंमत दाखव. नाही नाही बघ नाही. अगं वर बघ. हे मस्त आहे. ओम, मला आपलं वाटत होतं की तुम्हाला पहिल्यांदा खोटच सांगितलंयस बेड खाली झोपतोस म्हणून. पण हे मस्त आहे.
मी आहेच मस्त लहानपणापासून. पण मला एक कळत नाहीये, काय? आपलं लग्न झाल्यावर तू कुठे झोपणार? काय? हा म्हणजे माझी जागा फिक्स. माझी एक रिक्वेस्ट आहे तुला. मी खाली झोपलो तरी तू वर नको झोपू. लोकांना वेड लागेल. मला खूप छान वाटतंय. म्हणजे मला ना असं खूप पॉझिटिव्ह वाटतंय तुझ्या बरोबर असताना. आय फील सो फॉर्च्युनेट की तू माझ्या आयुष्यात आलायस आणि आता मला काहीच पर्याय नाहीये तुझ्याशिवाय. म्हणजे कसं असेल ना नंतर, एकत्र ऑफिसला जायचं, मग एकत्र घरी यायचं, एकत्र जेवण करायचं, एकत्र वाचन करायचं, एकत्र फिरायचं. आय एम सो एक्साइटेड. मलाही खूप एक्साइटेड वाटतंय. तू दारू प्यायल्याची ऍक्टिंग करतोयस मगाचपासून का प्यायलायस? वास येतोय. मी औषध पेलोय, औषध. त्याचाही सेम वास येतो. कसलं औषध? हा? चुकतंय. डोकं दुखत होतं माझं. डोकं दुखत होतं म्हणून घेतलं चुकून औषध. जनरली घेत नाही मी. थँक्यू ईशा. तुला माझ्यापेक्षा जास्त आयुष्य मिळते. गप्पा बस. मला नकोय तुझ्यापेक्षा जास्त आयुष्य. आपलं ठरलं ना सगळं एकत्र करायचं म्हणून मगाशी. ओके, सॉरी सॉरी सॉरी. तुला ना तुला ना 10 मुलं होत आहेत. नाही सॉरी सॉरी. आपलं ठरलंय ना 2च. एक आपलं मूल आणि एक दत्तक. तुझी ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. ओम, मी काय म्हणत होते, जयेश दादा आणि वहिनीच्या लग्नाला 1 वर्ष झालं ना आता? 1 वर्ष कुठे, 1 वर्ष 1.25 वर्ष झालं असेल. का ग पण? मग काही नाही, म्हणजे त्यांना मूल नाही आहे अजून. हा पण मग अरे वहिनींना काही फार नाही. नाही म्हणजे ओम, तू बोलायला हवंस दादांशी. म्हणजे मला मान्य आहे ते मोठे आहेत तुझ्यापेक्षा, पण तू भाऊ आहेस ना त्यांचा. तू बोलायला हवंस त्यांच्याशी. अगं नाही, मी म्हटलं त्याला की घरात पाळणा हालायला हवा आता. पण आता काय त्याचं लाईफ आहे, त्याने त्याचं प्लॅनिंग केलं असेल ना. मला आवडतं ते टुकली पिटुकली. लाजलीस की जाम भारी दिसतेस ईशा. उंदीर एक एक एक. सॉरी प्लीज. ऐकू. सोपं नाहीये काही माझ्याच. सोपत असत, कठीण असतं माझ्यासारखं जगणं.
हो, माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आहे. साखऱ्याला काही दिवस इकडे बोलवून घ्यायचं, दत्ताराम भाऊंचा असिस्टंट म्हणून. तुला काय वेळ लागलाय का काके? अरे त्याला काय दुसरे कामधंदे नाहीयेत? अरे तुझ्या लक्षात येत नाहीये, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. हो, म्हणजे ईशानं समजा अचानक गुगली टाकला तर सागऱ्या फ्री हिट समजून सिक्सर मारू शकतो ना रे. नाही काय आहे, ईशा किती आणि काय काय प्रश्न विचारत असते तेव्हा. खरंच माझ्या स्वप्नातल्यासारखं चाललंय. तसं झालं ना तर दत्ताराम भाऊंना शोध लागेल. शोध कसला? अरे त्यांना एक इंटरनॅशनल लेवलचा शोध लागणार आहे. आणि एवढंच नाही, तुम्हाला स्वप्नात सांगितलं होतंस, आपली गावात लिटिगेशन मध्ये अडकलेली एक जमीन आहे ती सोडवून घे. अरे खरंच आहे, गावाकडे आपली जमीन आहे. अरे यार, इतके दिवस जर आपलं दुर्लक्ष झालं होतं तिकडं, बरं झालं तुझ्या लक्षात आलं ते. तू एक काम कर, तू यामध्ये लक्ष घाल. म्हणजे ती जमीन कोर्टातून अशी आपल्याकडे सोडवून घे, म्हणजे आपण आपल्या हिश्श्याची जमीन विकू, म्हणजे माझ्या सिनेमासाठी फायनान्स तयार होईल रे. स्वप्नात आणि सत्यात किती फरक असतो ना. म्हणजे स्वप्नात तुम्हाला सांगितलं होतंस आपण ती जमीन जयेश आणि धनश्रीला बघायला देऊया, आणि आता स्वप्नात का होईना, पण मी असं कसं म्हणेन.